बदलापुर शहर में आदर्श विद्यालय स्कूल में सफाई कर्मी द्वारा 2 बच्चों को प्रताड़ित करने की क्रूर व अमानवीय घटना के विरोध में शहर जिला महिला कांग्रेस कमेटी की ओर से क्रांति चौक पर विरोध प्रदर्शन किया गया। प्यारी बहन योजना न लाकर लाडली बहन की सुरक्षा योजना की जरूरत है, ऐसी मांग इस वक्त की गई। गेल्या 15 दिवसभरापासून याच्या अगोदरपासून जवळपास देशामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण या भाजप सरकारच्या नेतृत्वामध्ये दुःखद बाब आहे की महिलांपासून म्हणजे वयाच्या म्हातारपणापासून तर लहान लेकरापर्यंत या ठिकाणी अत्याचार होतो आहे। बदलापूरची घटना तुम्ही बघितली। बदलापूरमध्ये शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सारखे सगळे संरक्षण असतात, सुरक्षता असते, अशा शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात। ही बाब अतिशय अमानुष घटना आहे आणि या घटनेचा महिला काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। करिता शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही क्रांती चौकामध्ये या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत। आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहब ये जे गृहमंत्री आहे यांना कदाचित आता या महाराष्ट्राची सुरक्षा, महिलांची सुरक्षा यांना सांभाळल्या जात नाही आणि यांनी लवकरातल्या लवकर राजीनामा द्यावा ही आमची प्रथम मागणी आहे। आणि जे लैंगिक अत्याचार आमच्या मुलीबरोबर या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या अपराधीला या ठिकाणी फाशी देण्यात यावा ही आमची मागणी आहे। आपण बघितलं काल परवा बदलापूरमध्ये जी निषेधार्थ घटना घडली त्या घटनेचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने तर तीव्र शब्दात निषेध करतो। परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण एक गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की ती जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाला, ती शाळा भाजप कार्यकर्त्याची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्या पीडित पालकांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तब्बल 11 तास पोलीस खात्याने लावले। तब्बल 11 तास ते पीडित ज्या चिमुकल्याचे आई वडील 11 तास पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते, परंतु पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्त्याची शाळा असल्या कारणाने तिथे गुन्हा नोंदवून घ्यायला 11 तास लावले। या गोष्टीचा गृहमंत्री म्हणून आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। याच्या पलीकडे जाऊन शिंदे गटाचा जो नगराध्यक्ष वामन म्हात्रे आहे तो तुमच्याच पत्रकार भगिनीला तो म्हणाला की जसा काय तुझ्यावर रेप झाला अशी तू बातम्या देते। आपण हे बघितलं पाहिजे की हे शिंदे सरकारचे, महायुती सरकारचे नेते कार्यकर्ते किती असंवेदनशील आहे या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन। आणि काल मुख्यमंत्री एवढ्या जबाबदार संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भर सभेमध्ये एक वक्तव्य केलं। त्यांनी म्हटलं की 2 वर्षापूर्वी आमच्या महायुती सरकारने एका बलात्कार करणाऱ्या आरोपीला 2 महिन्याच्या आत फाशी दिली। आपण सर्व मीडियाचे पत्रकार इथे आहात, सगळे बांधव इथे आहात, आपल्याला पण हा रेकॉर्ड आपल्याकडे असेल, परंतु मुख्यमंत्री भर सभेत एवढा धडधडीत खोटं बोलतात। मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट लाजिरवाणी आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एवढं बलात्कारासारखा संवेदनशील गोष्टीवरती असं स्टेटमेंट देणं कुठेतरी चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी या अपयशाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा